शरनाथ, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आज आपल्याला एका नवीन मंदिराकडे जायचे, तर जाऊता. आपली सायकल बी तयार आहे. बघूता कसं कसं आहे मंदिरामध्ये आज तिकडं मध्ये कसं डेकोरेशन केलंय काय नाही, तिथली माहिती घेऊता थोडीशी आणि जाऊता तिकडं. चला मग. तर मित्रांनो, आता आपण हाव इथं सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ, आणि तिथलं आपल्याला ना थोडस ते काल मी म्हणलो होतो की तिथलं तीर्थ दाखवतो म्हणून, पण मी तीर्थापाशी गेलोच नाही ना. आज तिथले तीर्थ आणि काही छोटे छोटे उपमंदिर आहेत, ते उपमंदिर पण मी दाखवणार आहे. तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे मित्रांनो, आले आपलं आता इथं मंदिर. अरे बाबा, अरे मित्रांनो, इथं एनसीसीच्या कॅडेट्स कोण आज काहीतरी कॅम्प उतरले वाटतं. काय का पूर्ण कॅम्प भरलेली दिसायला. एनसीसीची ट्रॅकिंग कॅम्प आल्या वाटतं इथं. ट्रॅकिंग कॅम्प मध्ये तसं लय मजा येते मित्रांनो. आपण कुणातरी एका पोराला बोलण्याचा प्रयत्न करूता. एनसीसीची इथं कॅम्प उतरलाय मित्रांनो, आणि महामंडळाच्या बसमध्ये आले सगळे डायरेक्ट. इथं काही आहेत पूर्व, त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूता मित्रांनो आपण. भया, एनसीसीच्या कॅम्प सोबत आला का तुम्ही? म्हणजे तुम्ही कुठले हाव का? मी ब्लॉगिंग करता, लातूरचे हाव का? म्हणजे ट्रॅकिंग कॅम्प आहे ना तुमचे? नाही, आरडीसी कॅम्प आहे. सीटीसी आणि आरडीसी. म्हणजे ती परेडवाली कॅम्प आहे का? दिल्ली परेडला ती तुम्ही असं का? म्हणजे आता ही जेडी असते, जेडब्ल्यू असते, म्हणजे ते जेडब्ल्यू बहुतेक लेडीज असते. जेडब्ल्यू म्हणजे नववीच्या पूर्व, जेडी म्हणजे नववीची पूर्व, आणि एसडी म्हणजे सेकंड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. त्याला एसडी म्हणजे सिनियर डिव्हिजन. आमच्या सोबतचे जे आमच्याच वयाच्या पूर्व राहतात त्यांना एसडब्ल्यू म्हणजे. असं आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं एनसीसीचा कॅम्प आलेला होता. तिथं आपले बस मध्ये आले ते सगळे लातूर मधलेच आहेत ना सगळे? धुळे नॅशनल कॅम्प आहे काही? नाही, सिलेक्शन आहे ग्रुपची आमची. असं का? 7 ग्रुप राहते, 7 का 8 बटालियनचा. त्याच्यामध्ये धुळे, अंमळनेर, अंबाजोगाई, नांदेड, अजून असे कित्येक आहेत. पण आमचा प्लेस माहित नाही, त्यांचे आकडे माहित आहेत. आमची 53 आहे, अशी 52, 51, 50, 49, 17. आम्ही ज्ञानेश्वर शाळेत होतो तेव्हा, ज्ञानेश्वर शाळेमध्ये होतो आमच्या 53 मध्ये होतं इथं सर आम्ही बारकेच. अजून मी बारकेच नाही. आणि हे तुमचं नाव काय? माझं नाव प्रशांत काकडे. प्रशांत, कुठे तुम्ही? इथंच राहतो. लातूर. मित्रांनो, आपण इथं काही एनसीसीच्या कॅडेट्सला बोललो, तर आता ते मित्र असल्याने बोलतो आम्ही. काय नाही, आपण इथं तळ बघायला आलतो. तळ नाही हो, तीर्थ बघायला आलतो. हे बघा मित्रांनो, तीर्थ आहे इथलं सिद्धेश्वरचंही. कचरा पडला इथे एवढा मोठा, प्लास्टिकच्या कॅरी बॅग ही ती पडल्या. आता ती सगळं पावसामुळं झालंय, वाऱ्यामुळं झालंय का माणसावरच टाकलेत काही कळणार. आपण तिकडून बघूता, तिकडून जरा खुल्ला आहे. बघा मित्रांनो, आता थोडस जरा जवळ आला, जवळ येऊन तुम्हाला दाखवत आला. मी कॅमेरा तिकडं करतो. हे बघा, इथं पाणी आणि पूर्ण तळ. कॅरी बॅगातील मी काल म्हणून तिथं जरा स्वच्छता आहे म्हणून, पण लोकांनी जरा कॅरी बॅगा ही ती जरा स्वच्छतेची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे मित्रांनो. एकट्या मंदिर परिसरांनी काळजी करून चालत नाही, तर आपण पण आता आपण लातूरातच राहतो आणि आपल्याच लोकांनी जर असं केलं तर म्हणजे पर्यटन येणार नाही आपल्याकडे, असं जर केलं तुम्ही तर. त्याच्यामुळे असं कधी करू नका मित्रांनो. बघा हे किती घाण केले तर, तिकडं तर बघा, ते असं करू नका मित्रांनो. हो का? बघा मित्रांनो, ही आहे रत्नेश्वर मंदिर. इथून तुम्हाला मी मधून दाखवतो. आता दरवाजा बाहेरून एकदम लाकडाचा असा आहे. काय दिसतंय का? थोडस बघा, आता तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल का बरं, की त्याला दरवाजा लावलेला आहे.
चावी कुणाकडे असते दिसतंय का मित्रांनो? छोटासा असा एक शिवलिंग दिसतोय इथं. दिसत नाही. काही जागी दरवाजे लावलेत, काही जागी थोडस उघडं आहे, तिथलं मी तुम्हाला दाखवू शकतो. पण तिथं दरवाजे लावलेत, त्या ठिकाणचं मी काही दाखवू शकणार झाला. आता इथे एक दुसरं मंदिर आहे, श्री नागेश्वर मंदिर. इथं पण दरवाजा लावलाय, कुलूप आहे. हे बघा, म्हणजे नागदेवाचं हे मंदिर आहे मित्रांनो. माझ्या आवाज मध्ये आता जरा ऐकू होत असेल, कारण की इथं जरा ते डोंग असं उंच टाईप केलेलं आहे, म्हणून इथं आवाज थोडस हे होते. बघा, म्हणजे पूजापाठ झाले. पूजापाठ झाल्यानंतर इथं लॉक लावतात की लोक काही घाण स्वच्छता हे ती करू नये म्हणून. लोक काय करते तर म्हणजे अस्वच्छता करते म्हणून लॉक लावलेला आहे. बाकी महादेवांना बघा तिथं कसं फुलाच्या पाकळीने वगैरे तिथं सजवलेलं आहे. बाकी सगळं मस्त आहे. की काही नाही, स्वच्छता राहावं म्हणून ते सगळं केलेलं आहे. आणि इथं कोणतं आहे? श्री हनुमान मंदिर आहे मित्रांनो. इथं जरा ऊन जास्त येले म्हणून मी थोडस डोळ्यावर जरा हे होईल म्हणून डोळे बारीक केले. 3-4 दिवस झाले जरा पाऊस पडालता, पण आता जरा ऊन आहे, त्याच्यामुळं आता तुम्हाला मी मधून दाखवतो. हे बघा मित्रांनो, हनुमान मंदिर आहे हे. इथं मस्तपैकी असं काळ्या दगडामध्ये हनुमानाची मूर्ती बनवलेली आहे. मस्त आहे. पण इथं पण थोडासा आवाजाचा एको होलाय, कारण की जो फार जुनं मंदिर आहे. बाहेरून हे असं दिसते मित्रांनो. बघा, असं दिसते बाहेरून. आता आपण सिद्धेश्वर मंदिरातून निघालो मित्रांनो, आणि तिथून निघून आता सरळ आपल्याला एक देवीचं मंदिर आहे, नवीन आहे. कालच दाखवणं आता. ठीक आहे, आता त्या मंदिरला जायचे आपल्याला. तर जाण्याच्या आधी जरा मस्तपैकी असं आमचे नमंगे सर भेटली होती तेव्हा मी एनसीच्या कॅम्पला गेलतो ना, तेव्हा तेच आमचे होते, ते भेटले होते. त्याने जरा थोडस मजाक केली. तर थोडा जरा वेळ झालाय, आता लवकर जातो आता. चला मित्रांनो, दम लागलाय आता मला. मी सायकलवर सारखं चाललेला, त्याच्यामुळं मला आता काही दम लागलाय. आता इथून तुम्हाला माहितीच आहे की देवीचं मंदिर कुठं आहे काय नाही. हे आहे शाहू कॉलेज लातूरमध्ये. शाहू कॉलेज पासून आता मी थोडस जवळच चालला आता देवीच्या मंदिराकडे. देवीच्या मंदिराकडे तुम्हाला आता लवकरच दाखवणार आलं. बघा मित्रांनो, देवीचं मंदिर. मी इथं साईडला सायकल लावतो आणि तुम्हाला मधून पूर्ण दर्शन दाखवणार आहे. मित्रांनो, आता आला आपण इथं अंबिका माता मंदिर मध्ये आला. इथलं आपण दर्शन घेऊता, तुम्हाला दाखवतो मी कसं आहे मध्ये काय नाही ते. हे बघा मित्रांनो, नंबर 1 अशी सजावट आहे देवीची मित्रांनो. देवीच्याच बाजूला एकदम असं रामजी आणि लक्ष्मणजी यांचं पण आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्याच खाली शिवलिंग सुद्धा आहे मित्रांनो. एकदम तांब्याच्या ह्याच्यात हे शिवलिंग आहे. आपण यांच्याकडून इथली थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करू होता, की मंदिर कसं काय, कधी झालंय काय नाही. मित्रांनो, तिकडे लहान लेकरांचं दांडिया गरबा वगैरे चालू झाला. आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवता. बघा मित्रांनो, तेव्हा तिकडं लहान लेकर खेळाले, तर त्यांचा बहुतेक आज गरब्याचा वगैरे काहीतरी प्रोग्राम आहे. लहान लेकर खेळतानाच मस्त वाटतं मित्रांनो, मोठ्यांचं तेवढं काही खास वाटत नाही. मित्रांनो, आपण इथल्या पुजारी काकांना विचारले, त्याने मंदिराची माहिती आपल्याला थोडीशी सांगणार आहे, तर आपण ती जाणून घेऊता. काका, ह्या मंदिराची आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे, जी आम्ही आमच्या ऑडियन्सला, म्हणजे जे भक्त लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही सांगणार आहे इथली माहिती. तर थोडीशी माहिती आम्हाला या मंदिराबद्दल तुम्ही सांगा माहिती थोडीशी. 1982 ची या मंदिरची स्थापना झाली आहे. आणखीन म्हणजे या मंदिराला म्हणजे असं कोणी व्यक्ती होती का, म्हणजे उभारणारे, त्यांचं काही नाव वगैरे असं? हरिजीबाई
हरिजीबाई जेठमाल ठक्कर, संस्थापक अध्यक्ष. हा हा हा. त्यांनी स्वतः त्यांच्या पैशामधून खर्च करून हे मंदिरची उभारणी केली. हा हा. आता किती वर्ष झाले हे मंदिर उभारून? 45 वर्ष. अच्छा. हा. म्हणजे या मंदिर मध्ये असं किती किती आता किती दिवस झाले मंदिर असं, म्हणजे तिथं काय भोग वगैरे काय लागत असेल? हा हा. म्हणजे ह्या व्हिडिओच्या मधून आता जे काही गरजू माणसं आहेत, ज्यांना काही हे होते, तर ती माणसं इथं येऊ शकतात. हा 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 हा. हनुमान जयंतीला वगैरे, म्हणजे ज्या ज्या दिवशी असं देवाचे काही कार्यक्रम आहेत त्या दिवशी इथं भोग असते. चालतंय. गरबा असते, दांडिया. आता तिथं लहान मुलांचं चालूच होतं, आम्ही बघितलंय. हा हा. आता हवन चालू आहे. चालतंय. तर मित्रांनो, आपण आज इथला ब्लॉग घेतला आणि इथल्या ब्लॉग मध्ये पंडितजींनी आपल्याला सांगितले की कशा प्रकारे इथं मंदिरची स्थापना कधी झाली होती, काय नाही, सगळं आपल्याला त्यांनी सांगितलंय. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या मंदिर बद्दल पण जाणून घेऊयात. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं का नाही तुमची मर्जी मित्रांनो, मी फोर्स करत नाही तुम्हाला. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तरच सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, बाय.